कोकणच्या हिरव्यागार भूमीत उभा राहिलेला उद्योगांचा किल्ला आज मात्र संकटाच्या वादळामध्ये हेलकावताना दिसतोय। रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDCवर आंतरराष्ट्रीय संघर्षाची सावली दाटली आहे। गॅस टंचाई, कच्च्या मालाचा तुटवडा आणि रोजगारावर घोंगावणारं संकट ही औद्योगिक वसाहत सध्या तिहेरी कात्रीत अडकली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम MIDC कोकणातील सर्वात मोठी केमिकल इंडस्ट्री हब। शेकडो कंपन्या, हजारो कामगार आणि कोट्यवधींची उलाढाल अशी या वसाहतीची ओळख आहे। पण आज चित्र पूर्णपणे बदललंय। आखाती देशातील तणावाचा फटका हा थेट इथपर्यंत पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झालीय। कच्च्या मालाचे कंटेनर्स बंदरावर अडकलेत। उद्योगांचं उत्पादन ठप्प झालंय आणि त्यात भर म्हणजे गॅस टंचाई। गॅस अभावी बॉयलर बंद आहेत, यंत्रणा थंड पडलेल्या आहेत आणि उद्योग अक्षरशः व्हेंटिलेटरवर गेलेत। सध्या 2-3 दिवस झालं कामगार लोक कमी येत आहेत। त्यांच्या घरी जेवण बनत नाही आहेत। आमच्याकडे इथे लोकल कामगार, थोडे परराज्यातले कामगार सुद्धा काम करतात, पण परराज्यातले कामगार आणि लोकल कामगारांच्या घरी गॅस नसल्यामुळं गॅसची त्यांच्या घरी जेवणाची टंचाई आलेली आहे आणि चिक्कार जास्तीत जास्त संख्येने कामगार गाव सोडून जात आहेत। या संकटाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो कामगारांना। कंपन्या बंद, काम बंद आणि हातात येणारा पगारही बंद। उपासमारीची वेळ ओढावल्यानं अनेक कामगारांनी गावाची वाट धरली आहे। स्थानिक आणि परप्रांतीय दोघांच्याही आयुष्यावर याचा परिणाम झालाय। आताची कंडिशन जी आहे, आता मी इथं उभा आहे, मी स्वतः राबतोय आणि माझे कामगार आता मी घरी पाठवले, पण शेवट त्यांचं पण पोट आहे। तर ह्याला पर्याय काय हे जरा गव्हर्नमेंटनं काहीतरी हे करावं। उद्योग बंद म्हणजे फक्त कारखाने बंद नाहीत, तर संपूर्ण अर्थचक्र थांबतं। MIDC परिसरातील बाजारपेठा आता ओस पडल्यात, तर दुकानांमध्ये ग्राहक नाहीयेत। व्यवसायही ठप्प झालाय। महानगरने सुद्धा ते गॅसचा जो वापर आहे तो 50% आणा असे त्यांना सूचना केलेल्या आहेत। म्हणजे मुळात 50% जर आलं तर प्रोडक्शनच 50% अशा कंपन्यांचं आलेलं आहे आणि त्यानंतर तो किती दिवस महानगरकडनं गॅस मिळेल हेही माहीत नाही। त्यामुळे पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊन लोटे परशुराम MIDC हळूहळू बंद होण्याच्या स्टेजवर जाईल असं मला वाटतंय। महागाईचा भडका आधीच उडालाय, त्यात बेरोजगारीची भर। लोटे परशुराम MIDC सध्या संकटात सापडलीय। उद्योग वाचवायचे असतील तर तातडीनं उपाय गरजेचे आहेत। गॅस पुरवठा सुरळीत होणं अत्यावश्यक आहे आणि उद्योजकांना दिलासा देणंही तितकंच महत्त्वाचं आहे। हॉटेल बंद करायची वेळ आली, काय करायचं, काय तर निर्णय करा आमचा। गॅस तुटवडा हा काय सरकारनं केलेला गॅस तुटवडा नाही। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती आहे। पण इंडस्ट्रीला किती टक्के गॅस द्यायचा, उपहारगृहांना किती टक्के गॅस द्यायचा, हेल्थला किती टक्के गॅस द्यायचा, ही नियमावली सगळी महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे। त्याच्यामधली जी टक्केवारी इंडस्ट्रीसाठी असेल ती देण्याच्या सूचना मी पालकमंत्री म्हणून 4 दिवसापूर्वी केलेल्या आहेत। त्याच्यातनंच काही ठिकाणी जो गॅस मिळतोय त्याचाच परिणाम तो गॅस देण्यामध्ये होतोय। एकेकाळी विकासाचा दीप उजळवणारी ही वसाहत आज मंदावलेल्या आशेच्या प्रकाशात उभी आहे। सरकारनं वेळीच पाऊल उचललं तरच हा उद्योगाचा किल्ला पुन्हा ताठ उभा राहील। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।